साई लीला मासिक 1923 अंक 9 महाराजांचे अनुभव. वांद्र्यास आदम नावाचा गृहस्थ घराच्या दलालीचे काम करीत असतो. एका कामात त्याचेवर व दुसरे दोघांवर फौजदारी खल्ला झाला व खटला सेशन कमिटी होणार असा रंग दिसू लागला. आदम अतिशय घाबरला व गोंधळून गेला. ज्या दिवशी मॅजिस्ट्रेटकडनं निकाल व्हावयाचा होता त्या दिवशी सकाळी तो तेंडुलकरांचे कडे गेला व महाराजांचे तस्बिरी समोर जाऊन म्हणाला, बाबा, तुम्ही माझ्याकडे पाहून हसत आहात. मी 4-6 महिने तुरुंगात गेलो तरी तुम्हाला सोडणार नाही. मी जाणार असे मला खास दिसते, पण मी खरोखर निरपराधी आहे हे तुम्हाला ठाऊक आहे. तुम्ही मला सोडवले पाहिजे. तो तेंडुलकराचे व सौ सावित्रीबाईचे पाया पडला व बराच रडला. नंतर थोड्याच वेळाने सावित्रीबाईंची व आदमची गाठ रस्त्यात पडली. तेथे त्याने बाईचे पाय धरिले व म्हणू लागला, बाबा, मला सोडवतीलच असे तुम्ही म्हणा. व काही केल्या पाय सोडिना. शेवटी बाई म्हणाल्या, होय बाबा, तुला सोडवतील. पुढे तो कोर्टात गेला. महाराजांनी त्याची लाज राखवली. बाकीच्या आरोपींना मॅजिस्ट्रेटाने अपराधी ठरवले व आटमला सोडून दिले. अर्थात त्याला अति आनंद झाला. पुन्हा तसबिरीकडे गेला व तसबिरीचे व सर्वांचे पाया पडला. संध्याकाळी त्याचे घरी एक म्हातारा अनोळखी फकीर आला. तो त्याला म्हणाला, चला आपण दुकानात चहा पिऊ. फकीर बरे म्हणाला व आदमने जरा मागे पाहिले व पुन्हा पाहतो तो फकीर कोठे दिसेना. पुष्कळ शोधले पण फकीराचा पत्ता लागला नाही. दुसरे दिवशी तो शिर्डीस महाराजांचे दर्शनास निघून गेला. डिव्हिड्रे नावाचे एक पारशी गृहस्थ आहेत. ते एकदा महाराजांचे दर्शनास गेले व नोकरी नाही, पैशाची अडचण आहे असे महाराजांजवळ गाऱ्हाणे घातले. महाराज म्हणाले, अल्लाह अच्छा कर देगा. ते परत आले. तो लवकरच त्याला चांगली नोकरी मिळाली व काही दिवसांनी त्या स्थावर मिलकतीला फार चांगली किंमत मिळाली व ती विकल्यामुळे त्यांना फार फायदा झाला. माझे एक मित्र गेल्या गुरुपौर्णिमेसाठी शिर्डीस आले होते. त्यांना महाराज देहधारी असताना प्रत्यक्ष दर्शन घडले नव्हते. महाराजांची कीर्ती त्यांनी ऐकली होती आणि महाराजांचे दर्शन घेण्याची त्यांची इच्छाही होती, पण दर्शनाचा योग जुळून आला नाही. पण गेल्या पुण्यतिथीचे सुमारास शिर्डीस येऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्याची त्यांच्या मनाला अत्यंत ओढ लागली आणि त्याप्रमाणे ते तिथे आले. महाराजांच्या कृपेने ते महाराजांच्या चरणी चांगले रंगले आणि शक्य तितक्या काळ महाराजांचे उपासनेत घालवू लागले. त्यांची आनंदाची स्थिती वारंवार बाहेर प्रकट होते. फुटून निघते म्हणते तरी चालेल. 2 महिन्यापूर्वी त्यांच्या मुलाकडून, हा मुलगा दूर प्रदेशी नोकर आहे, आग्रहाची बोलावणे आल्यावरून ते स्वतःची खुशी नसताना तिकडे जावयाला निघाले. सुमारे पाऊण हिस्सा प्रवास झाल्यानंतर ते एके ठिकाणी मुक्कामास राहिले. तेथे महाराजांनी असा दृष्टांत दिला की सरकार स्वारी मोठ्या थाटाने निघाली आहे व त्या स्वारीत सामील होण्यासाठी त्यांना एक स्वार बोलावयास आला आणि ते त्याच्याबरोबर गेले. असे स्वप्न पडल्यावर त्यांनी पुढे जाण्याचा बेत रहित करून आपले घरी परत फिरले व तेथून गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी येथे आले आणि येथील महाराजांच्या रथाचे मिरवणुकीत सामील झाले. काही दिवस येथे राहून ते काही मंडळीबरोबर निरनिराळ्या क्षेत्रांचे दर्शन घेऊन आपल्या घरी गेले. ते आपल्या गावी पहाटे 4 वाजता पोहोचले. त्यांचे घर एका आवारात आहे. त्या आवाराला एक गेट असून त्या गेटाला आतून कडी होती. माझे मित्र पहाटे सुमारे 4 वाजता त्या
गेटाजवळ पोहोचले आणि पुष्कळ हाका मारल्या व गेटचे दारही ठोकले, पण त्याची हाक किंवा दार ठोकणे कोणालाही ऐकू गेली नाही. इतक्यात त्यांच्या घरातील एका मुलीच्या स्वप्नात महाराज गेले आणि म्हणाले, "निजलीस काय, उठतो." चटकन ती मुलगी जागी झाली आणि गेटावर जाऊन दार उघडून पाहते तो ते गृहस्थ महाराजांनी स्वप्नात सांगितल्याप्रमाणे खरोखरीच गेटापाशी उभे होते. एकदा मी शिर्डीस जाते वेळी मोरेश्वर प्रधान मला बोरी बंदरावर भेटावयास आले व सांताक्रूजला आपल्या घरी गणपती बसावयाचा काय हे महाराजांस विचारण्यास सांगितले. मी त्याप्रमाणे शिर्डीस गेल्यावर महाराजांस विचारले. महाराजांनी होय म्हणून आज्ञा केली. मी आज्ञा कळविण्यासाठी मोरेश्वरास पत्र लिहिले व महाराजांना विचारून ते त्याच दिवशी पोस्टात टाकले. त्याच रात्री पहाटेच्या सुमारास सांताक्रूज येथे मोरेश्वरांची मेहुणी तातीबाई हिला स्वप्न पडले व त्यात एका कोनाड्यात अतिसुंदर गणपतीची मूर्ती बसलेली तिला दिसली. तिने ते स्वप्न सकाळी उठल्यावर घरात सांगितले व दुसरे दिवशी महाराजांच्या आज्ञेचे पत्र येऊन पोहोचले. अर्थात स्वप्नद्वारा महाराजांनी आगाऊच सूचना दिली. महाराजांचा भक्त मेघा नावाचा होता. तो रोज दुपारची आरती करीत असे. तो सर्व देवांच्या पूजा करून मग महाराजांकडे जात असे. एक दिवस तो खंडोबाची पूजा करीत असताना त्याला दरवाजा उघडेना. मग उशीर होता म्हणून ती पूजा तशीच टाकून तो महाराजांकडे गेला. महाराज म्हणाले, अजून सगळ्या देवाची पूजा झाली नाही, एकाची राहिली आहे, ती करून मग येथे. तो म्हणाला, दार बंद होते म्हणून इकडे आलो. महाराज म्हणाले, जा, दार उघडे आहे. मग त्याप्रमाणे तो गेला. तो दार उघडे होते. मग त्याने यथासांग पूजा केली व मग महाराजांकडे गेला. महाराजांनी मग त्याला पूजा करू दिली. माझे एक मित्र एक दिवस माझे ऑफिसात आले व म्हणू लागले की मला रात्रभर झोप येत नाही. डॉक्टरांचे औषध घेत असतो पण काही उपयोग होत नाही. मी त्यांना महाराजांची उदी दिली व ती 3 दिवस घेण्यास सांगितले. दुसरे दिवशी ते माझे ऑफिसात आले व म्हणू लागले, काल रात्री मी उदी घेतली व मला रात्रभर फार उत्तम झोप लागली. तसेच बांद्रे येथे राहण्याच्या माझ्या एका स्नेहाच्या मुलाला 2 महिने झोप येत नव्हती. त्याला त्याच्या बापाने शिर्डीस महाराजांचे दर्शनास नेले. त्याच रात्री त्याला झोप झाली. तेव्हापासून रोज रात्री झोप येऊ लागली. गेल्या गुरुपौर्णिमेला मी महाराजांची पूजा केली. त्यात एक व्यंग राहिले होते, ते माझ्या लक्षात आले नाही. अशा प्रसंगाची पूजा यथासांग झाली पाहिजे. दक्षिणा दिली पण विडा देण्याचा राहिला. नेहमी विडा देण्याची माझी वहिवाट नसल्यामुळे माझ्या लक्षात आले नाही. तिसरे वेळी महाराजांनी मला बोलाविला व 2-4 विडे करून आणावयास सांगितले. मी त्याप्रमाणे विडे करून नेले व महाराजांना दिले. महाराजांनी ताबडतोब एक विडा तसाच न कुटता खाल्ला. अशा तऱ्हेने महाराजांनी माझी पूजा सांग करून घेतली. एकदा शिर्डीस असताना रात्री जेवू नये असे मनात येऊ लागले. त्याप्रमाणे घरात मी सांगितले की उद्यापासून रात्री जेवायचं नाही. दुसरी दिवशी दुपारी महाराजाजवळ बसलो असताना महाराज म्हणाले, आज रात्री जेवायला काय करावयाचे? मी म्हणले, आपण म्हणाल ते. महाराज म्हणाले, नेहमीप्रमाणेच भात पोळी करावी. मी विचारले, आपल्याला नैवेद्य आणू का? महाराज म्हणाले, नको, तेच करून खा. रात्री जेवताना घरातल्या मंडळीने आतल्या रात्रीच्या ठरावाची आठवण दिली. तेव्हा मी म्हणले, उद्यापासून रात्री जेवणार नाही. दुसरे दिवशी पुन्हा महाराजांनी रात्रीच्या जेवणाबद्दल विचारले. तेव्हा मनाची खात्री झाली की रात्रीचे जेवण बंद न करण्याविषयीही आज्ञा आहे व त्याप्रमाणे ते चालू ठेवले. मग महाराजांनी पुन्हा विचारले नाही. मुंबईचे एक गृहस्थ श्री सद्गुरू साईबाबांचे दर्शनासाठी शिर्डीस गेले होते, परंतु बाबांनी त्याचे
पाशी दक्षिणा वगैरे काही न मागता त्यांना जाण्याची परवानगी दिली. वाड्यात आल्यावर त्या गृहस्थाचे मनात बाबांनी आपणापाशी दक्षिणा मागितली नाही अशी कल्पना उभी राहून त्यांना थोडेसे वाईट वाटले. लगेच थोडे वेळाने बाबांनी अमुक मनुष्याला बोलावून आण अशी जवळच्या एका मनुष्याला आज्ञा केली. त्याप्रमाणे ते गृहस्थ पुन्हा मशिदीत गेले व बाबांनी त्यांच्याकडून दक्षिणा मागून घेतली. अर्थात त्यामुळे त्यांची मनाची हुरहुर निघून गेली. अंजनवळचे मधुरादास महाराजांचे दर्शनास वारंवार येत. ते लगून नावाच्या खाणा बलमवाला आहे त्याचेकडे उतरत. एकदा ते व सगुण बोलत बसले असता काही लोकांच्या उखाल्या पाखाल्या निघाल्या. त्यानंतर मधुरादास महाराजांकडे गेले. ते बसल्यानंतर लगेच महाराजांनी विचारले, सगुण काय म्हणत होता? अर्थात मथुरादास लाजले व मनात समजले की सगुणकडे चाललेले होते ते महाराजांस पसंत नाही. कोणाच्या उखाल्या पाखाल्या काढणे किंवा त्या ऐकणे चांगले नव्हे हा धडा मधुरादासांनी घेतला. बाबासाहेब तळखड एकदा शिर्डीस गेले असता 2 प्रहरी श्री सद्गुरू साईबाबांनी बाबासाहेबांना वाड्यात पोथी ऐकावयाला जाण्याची आज्ञा केली. ते दिवशी पोथीचा विषय ध्रुवाख्यान हा होता व त्यामध्ये परमेश्वराच्या निर्गुण व निराकार स्वरूपाचे वर्णन होते. बाबासाहेब पोथी आटोपल्यावर बाबांच्याकडे गेले व म्हणाले, बाबा मला 1.5 वर्षांनी आणलेत. मला आपले चरणापाशीच ठेवा. तेव्हा मी तुझ्या पाशीच आहे असे बाबा म्हणाले. महाराजांची ही बोध पद्धती इतकी मोहक असे की तिचा प्रत्यक्ष धडप्यास पुरेसे भाग्यच पाहिजे. हा भाग्योदय होताच अंतःकरणात काल पडलाच समजावे. यासंबंधी एक लहान पण मोजेची कथा आहे, ती वाचकांस सादरतो. या मासिक पुस्तकाच्या 8व्या अंकात महाराजांचे अनुभव या गेल्या खाली 64वे पृष्ठावर नंबर 34 खाली प्रसिद्ध कीर्तनकारा हरिपरायण माधवबुवा बडोदकर याचा एक अनुभव प्रसिद्ध झाला आहे. त्यावेळी त्यांना जो दर्शनाचा योग आला त्याबद्दल आणखी अशी कीर्ती आहे की माधवबुवाचा संकल्प ही संताची भेट भाऊसाहेब दीक्षित यांच्या समागमे व्हावी असा होता. पण संगमनेरहून येताना शिर्डीत भाऊसाहेब नसावेत अशी त्यांची खात्री होती. म्हणून ते टांग्यातून उतरले. ते एकटेच दर्शनार्थ मशिदीत गेले. पण तेथे त्या उगादीच भाऊसाहेब बाबांच्या पाशी बसलेले पाहून त्यास जो आनंद झाला त्याचे शब्दाने वर्णन करता येणे अशक्य आहे. पुढे माधवबुवा बाबांचे पाया पडून जवळ बसल्यावर परम भक्त भळक्षणे काय ती बाबा आपल्या सांगतील काय असे त्यांचे मनात असतील तो वाड्यात जा व पोथीविधी वाच म्हणून भाऊसाहेबांना बाबांनी आज्ञा झाली. भाऊसाहेब नमस्कार करून उठले. त्या सरसे माधवरावही आज्ञा घेऊन उठले. वाड्यात जाऊन भाऊसाहेबांनी पोथी एकनाथी भागवत वाचनास सुरुवात केली. इतर श्रोते मंडळीबरोबर माधवरावही ऐकावयास बसले. सांगावयाची गोष्ट ती इतकीच की ते उम्हा पूर्वीची कोणतीही संकल्प नसता अगर माधवरावांनी बाबास मनातले मनात केलेली प्रार्थना भाऊसाहेबास आधी कळली नसूनही नित्यानुसार आदळे दिवशी त्या जागी पोथीचा विषय संपविला होता. पुढे वाचनास आरंभ जो झाला तोच अध्याय 18 मधील 17वे शकापासून झाला आणि या भागवताच्या 11 स्कंदाच्या अध्याया
27 वापासून 37व्या श्लोकापर्यंतच्या एकनाथ महाराजांच्या टीकेत हंस व परमहंसाची लक्षणे व धर्म याचेच श्राव्य विवेचन माधवबुवास एका वयास मिळाले. ते ऐकून त्यांना बाबाबद्दल केवढे प्रेम उत्पन्न झाले असेल याची कल्पना वाचकानेच करावी. साईबाबा स्वमुखाने प्रत्यक्ष उपदेश फारच क्वचित करीत, पण कोणत्याही सदिच्छेने आलेल्या भक्ताची इच्छा अशा तऱ्हेने योग आणून पुरविण्याचे कामी त्यांच्या हातखंडा होता. अशी उदाहरणे व असे अनुभव पुष्कळास आलेले आहेत. सदैव माधवबुवा यांचा अनेक असा अनुभव आहे की यांचं कोपरगावास लवकर जाण्याची आज्ञा असून टांग्यातून निघावयास थोडा अवकाश लागला आणि टांगा शिर्डी सोडून सुमारे 1 मैल गेला असेल. माधवबुवा टांग्यात मागले बाजूला बसले होते आणि एकाएकी पाऊस धुमवार सुरू झाला. बुवांचे अंगातले कपडे बहुतेक भिजले व आता अजून 10 मैल रस्ता छाटावयाचा तो सुखाने कसा साठला जाईल मोठी काळजी उत्पन्न झाली. तेव्हा बाबा आता मला जसे सुखाने दर्शनास आणले तसेच मला सुखरूपाने घरी नेऊन घ्या. मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने बुवांनी प्रार्थना केली आणि सर्व प्रवासात पाऊस तर पडतच होता, पण नवल हे की बुवांचे बर किंवा अंगावर ते स्टेशनावर पोहोचून आगगाडीत बसेपर्यंत एक थेंबही पडला नाही. अशी बाबांची लीला अगाध आहे. ओम साईराम. Sorry for any mistakes in this recording, but the script from 1923 had some missing words and print wasn't clear. So I did my best to record, but huge apologies for any mistakes. Om Sai Ram.